नमस्कार. अन्नपूर्णा जेमजीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी असा पेरूचा ज्यूस, जो पिण्यासाठी खूपच रिफ्रेशिंग असा आहे. तर त्यासाठी साहित्य लागणार आहे 2 पिकलेले पेरू. पेरू छान असे धुवून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायची. या पद्धतीने मी ही पेरूची साल काढून घेते आहे. हे असे मी पेरूची साल काढून घेतली दोन्ही पेरूंची. आणि आता मी त्याचे बारीक तुकडे करून घेते. हे मी छान असे बारीक तुकडे करून घेतलेत. आता हे सगळे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत आणि 1 ग्लास पूर्ण थंड पाणी त्याच्यामध्ये मी टाकलं. आणि तुमच्या जसं गोड लागतो त्या पद्धतीने त्याच्यात साखर घालायची. कधी पेरू खूप गोड असतात, त्यामुळे एकदम 2 चमचेही साखर चालते. आपल्या आवडीनुसार साखर घालू शकतो. आणि हे मिक्सरमधून मी बारीक करून घेतले. आता हे मी छान असं गाळून घेणार आहे. आता एका भांड्यामध्ये मी गाळणीच्या साहाय्याने सगळा ज्यूस गाळून घेते. या पद्धतीने मी हा असा सगळा ज्यूस गाळून घेते. तर हा असा मी सगळा गाळून घेतला आहे ज्यूस. गाळणीच्या साहाय्याने गाळल्यामुळे सगळ्या बिया सगळ्या वरती राहतात, फक्त ज्यूस गाळला जातो. आता हा ज्यूस आपला तयार झाला आहे. याच्यामध्ये तुम्ही मीठही घालू शकता, आपला ऐच्छिक आहे मीठ घालण्याचं, किंवा बर्फाचे तुकडेही तुम्ही घालू शकता. पण आता मी हा थंड करून फ्रीजमध्ये तो घेतला आहे. या पद्धतीने आपला असा हा तयार आहे, हा आपला थंडगार आणि पौष्टिक पेरूचा ज्यूस. नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.